काल विद्यापीठामध्ये जी घटना घडली म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जे बजरंग दल अवैध कार्यकर्ते आले आणि तुम्ही त्यांना सुरक्षित करायचा प्रयत्न केला, पण तुमच्यावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले, काय म्हणणं तुमचं? याचं कारण असं आहे की विद्यापीठ प्रशासनाला आम्ही वारंवार सूचना देऊन विद्यापीठामध्ये नेहमीच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात घटना घडत असतात आणि याचा आम्ही वारंवार आंबेडकरी संघटना विरोध करत असतो। गेल्या 8 दिवसापूर्वीच एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न इथं झाला होता आणि काल 100-200चं टोळकं शस्त्रास्त्र घेऊन तलवारी आणि गुप्त्या घेऊन ते इथं घुसले होते आणि विद्यार्थिनींना मारहाण करत होते। याचा आम्ही छाती ठोकपणे विरोध केला आणि कुलगुरूंना याचा जाब विचारत असताना कुलगुरूंनी एसीपी आणि इथल्या ज्या बेगमपुराच्या PI यांना बोलवून आमच्यावर दडपशाही केली आणि दडपशाही करून आम्हाला पोलीस म्हटलं की तुम्ही जर आंदोलन मोर्चे करत असणार आणि तुम्ही जर इथं आवाज म्हणजे तुम्ही जर सुरक्षेचा प्रश्न विचारत असणार तर तुम्हाला जेलमध्ये टाकल आणि त्याचं उत्तर आज पेपरला आलंच आहे की आमच्यावर गुन्हे दाखल झाले। म्हणजे आम्ही आमच्या सुरक्षेसंदर्भात कुलगुरूला प्रश्न विचारणं हे जर गुन्हा असेल तर ठीक आहे, आम्ही आनंदाने गुन्हा स्वीकारू। मग कुलगुरू म्हणून यांचं काय हे की विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न हा वारावर सोडलेला आहे आणि पोलीस प्रशासन सतत विद्यार्थिनींना दाबण्याचा प्रयत्न करतंय की एसीपी लेवलचे व्यक्ती जेव्हा मुलींना म्हणतात की तुम्ही फालतू बडबड करू नका, फालतू आम्हाला त्रास देऊ नका, तर ही कुठली पद्धत झाली महिलांशी आणि विद्यार्थिनींशी बोलण्याची? नाही, विद्यापीठामध्ये याच्या आधी म्हणजे 2-4 दिवसाआधी जो प्रकार झाला अपहरण करण्याचा, त्याच्यानंतर पुन्हा हे तोंडाला फडके बांधून जे आले, तर याच्यामुळे विद्यापीठाची जे परिसर आहे तो म्हणजे सुरक्षित नाही असं वाटत नाही का? विद्यापीठाचा परिसर सुरक्षित नाहीच आहे। या सगळ्या घटना ज्या वारंवार घडतात याच्यावरून आपण बघू शकतो आणि जे 4 दिवसाआधी ज्या मुलींना अपहरणाचा प्रयत्न इथं विद्यापीठामध्ये घडला त्या घटनेतील आरोपी अजूनही पकडले गेलेले नाहीत, तर त्याच्यावरूनच विद्यापीठ किती गंभीर आहे मुलींच्या सुरक्षेच्या बाबत हे आपण लक्षात घेऊ शकतो। ते जर आरोपी पकडून त्यांची जर विद्यापीठामधून धिंड जर काढली असती तर मुलींच्या मनामध्ये एक विश्वास विद्यापीठामार्फत बसला असता की मुलींना विश्वास असता की बाबा विद्यापीठ प्रशासन पालकत्वाची भूमिका निभावते आणि विद्यापीठ प्रशासन आमच्या पाठीमागे आहे, हा मुलींना विश्वास आला असता। पण असं न करता अजूनही ते आरोपी मोकट आहेत आणि त्याच धर्तीवरती त्याचीच पुनरावृत्ती म्हणून कालच्या दिवशी जे 30-40 टोळकं बजरंग दलाचे जे भगवे फडके तोंडाला बांधून विद्यापीठामध्ये त्यांनी तलवारी लाटाकाटा घेऊन त्यांनी जो शिरकाव विद्यापीठामध्ये केला तो व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून त्यांनी विद्यापीठामध्ये जे मुलं मुली दिसतील, आता विद्यापीठातले मुलं मुली कपलच असतील अशातला विषय नाही आणि कपल असले तरी मुळात मुद्दा हा आहे की बजरंग दलाला धर्माची ठेकेदारी कोणी दिलेली आहे? ते धर्माचे ठेकेदार आहेत का? धर्माची मक्तेदारी जी बजरंग दल सारखी संघटना करतीये त्या धर्माच्या मक्तेदारी करण्यासाठी ते विद्यापीठामध्ये काल लाटाकाट्या आणि शस्त्रास्त्र घेऊन आले होते। त्यांचा आम्ही उघडपणे सर्व संघटनांनी इथं विरोध केला, तलवारी त्यांच्या हातात असताना सुद्धा आम्ही त्यांच्या समोर गेलो, परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलीस प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाने आमच्यावर दबाव टाकत आमच्यावरती गुन्हे दाखल केले, हे निषेधार्थ आहे। या प्रकरणात पोलिसांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? म्हणजे पोलिसांनी तुमचं संरक्षण करायला पाहिजे किंवा तुम्ही जी बाजू मांडली तिला म्हणजे हे करायला पाहिजे, तर उलट तुमच्यावर गुन्हे दाखल केले? पोलिसांची भूमिका दोगली वाटली, कारण जे बजरंग दलाचे जे कार्यकर्ते होते त्यांचे नाव आयडेंटिफाय झालेले आहे। इथल्या स्थानिक भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा त्यामध्ये एक मुलगा आहे, त्याची ही सगळी रिकामटेकडी गँग आहे, सगळी त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याचा जो मुलगा आहे तो ही रिकामटेकडी त्याची जी गँग आहे ती गँग घेऊन वारंवार वेगवेगळ्या कॉलेजला असेल वेगवेगळ्या परिसरामध्ये असेल शहरामध्ये दहशत माजवण्याचं काम तो करत असतो आणि त्याचे नावं पोलिसांना निष्पन्न झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला 100% बीजेपीच्या लोकांकडून प्रेशराईज झालेले आहे आणि प्रेशराईज बीजेपीच्या लोकांनी प्रशासनाला केलं, त्यामुळे पोलिसांनी उलट गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। यापुढे तुमची भूमिका आंबेडकरवादी म्हणून काय राहणार आहे? कारण की याच्या आधी अभयपणे जे काही म्हणजे नासधूस करण्याचा प्रयत्न केला, काल ते प्रकार झाला, तर आंबेडकरवादी म्हणून जे तुम्ही सतर्क आहात, तुमच्यावर पुढची जबाबदारी काय आहे? यानंतर आम्ही एक एल्गार मार्च काढणार आहोत की हे विद्यापीठ वाचलं पाहिजे। आपण वारंवार बघतो की RSS असेल बीजेपीचे जे लोक असतील ते सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बदनाम करण्याचं कार्य हे सतत करत असतात आणि इथं जे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहे यांच्यामध्ये दहशत पसरून यांचा जो मनुवादी विचार आहे त्याला कुठंतरी प्रस्थापित करण्यासाठी हे सगळं राजकारण चाललेलं आहे आणि हे राजकारण आमच्यासारख्या मुली धडाडीने इथं काल त्या 40-50 टोळक्याला आम्ही समोर जाऊन भिडलो आणि ते तोंड लपून फिरत होते। याच्याहूनच हे किती शूर आहेत हे आपल्याला कळतं। तर याच्यानंतर विद्यापीठामध्ये हे जर आले तर आम्ही कायदा हातात घेऊन यांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आपल्या विद्यापीठामध्ये म्हणजे अधूनमधून जे काही जातीवादी लोक म्हणजे असे प्रकार करत असतात,
तर विद्यापीठाला बदनाम होऊ न देण्याची जबाबदारी ही आंबेडकरीवादी जे विद्यार्थी संघटना आहेत किंवा जे काही कार्यकर्ते इथं सक्रिय आहेत त्यांची आहे. तर तुम्ही असे म्हणजे थांबवण्यासाठी पुढं काय करणार? काल विद्यापीठात जो काही प्रकार विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे, आम्ही कालच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की विद्यापीठामध्ये अशा प्रकार थांबवण्यासाठी आम्ही त्यांना तसंच तसं उत्तर देणार आहोत. इथून पुढे त्यांनी जर अशा घटना करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही त्यांच्याच असंविधानिक भाषेत जे त्या प्रकारे करतील त्या प्रकारे त्यांना उत्तर भेटेल. काल जे घडलं ते तुमच्यावर गुन्हे दाखल केले तर त्या संदर्भात काय बोलणार तुम्ही? आणि गुन्हे दाखल होणं हे काय आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी नवीन नसतंय. त्याच्यामुळे त्यांनी जर ते समजा तसा प्रकार केलेला आहे तर आम्ही तो स्वीकारलेला आहे. पण आम्ही त्यांना येत्या सिनेटची मिटिंग आहे 27 तारखेला, त्या दिवशी आमची ताकद काय किंवा आमचं या ठिकाणी काय कार्य आहे त्यांना आम्ही दाखवून देऊ. चालेल. सुरक्षित आहे का असा एक प्रश्न पडतोय, काय वाटतं? काल ज्यावेळेस मी या घटनेच्या संदर्भामध्ये माझ्या कानावर ही बातमी आली आणि काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरामध्ये आलेल्या टोळक्यांचा व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपवर पाठवला, त्यावेळेस खरोखर मला अत्यंत दुःख झालं. कारण हे विद्यापीठ घटनातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ओळखलं जातं आणि याच विद्यापीठामध्ये जर टवाळखोर मुलं येऊन आमच्या मुलांना जर सुरक्षित ठेवणार नसतील तर आम्हाला विचार करावा लागेल की या विद्यापीठात मुलं पाठवावी का नाही पाठवावी असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. विद्यापीठ मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणेवर खर्च करत असतो आणि एवढा मोठा खर्च करूनसुद्धा जर विद्यापीठ या ठिकाणी सुरक्षा पुरवत नसेल तर ही सुरक्षा एजन्सीची कुचकामी आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे. एक म्हणजे आपल्या संस्थेचे पालक म्हणून कुलगुरूंची काही जबाबदारी आहे का नाही? 100% कुलगुरूंनी काल काहीच नाही केलं याच्यामध्ये. या ठिकाणी विद्यापीठाचे पालक म्हणून कुलगुरूंचं फार महत्त्वाची भूमिका आहे. कारण कोणतंही विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रित असतं, विद्यार्थ्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात आणि जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी जर कुलगुरू महोदय सोडवणार नसतील तर विद्यार्थ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे. कुलगुरू म्हणजे ते जे टवाळखोर मुलं होते ते कुलगुरूंच्या समोरून गेले, म्हणजे कमीत कमी कुलगुरूंनी पोलिसांना फोन करून तरी सांगितलं असतं की इकडे असाच प्रकार चालू आहे. कुलगुरूंच्या समोरून गेले की नाही गेले याच्या संदर्भात माझ्याजवळ माहिती नाही, परंतु ज्या फुटेज आपल्याजवळ उपलब्ध आहे त्या फुटेजवरून आपण नक्कीच ती वाहनं कुणाची होती, कोणत्या नेत्यांची मुलं होती याचा शोध घेतला पाहिजे आणि अशा टवाळखोर मुलांना पायबंद करण्यासाठी योग्य ती कारवाई आपण केली पाहिजे, जेणेकरून यापुढे असला प्रकार विद्यापीठामध्ये होता कामा नाही आणि या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती राहणार नाही. बरं, जे विद्यार्थी म्हणजे मुलींची बाजू घेऊन किंवा जे काही टवाळखोर त्यांच्या विरोधामध्ये कुलगुरूंना भेटायला गेले तर कुलगुरू म्हणजे प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. खरं पाहिलं तर जी विद्यार्थी या टवाळखोर मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते त्या विद्यार्थ्यांचं कुलगुरू महोदयांनी प्रथमतः ऐकलं पाहिजे होतं. त्यांची बाजू काय आहे ही ऐकून त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्यावर पुढील कारवाई करायला हवी होती. प्रथमतः त्यांच्यावर न ऐकताच अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करणं हे अत्यंत शोकांतिका आहे आणि असे गुन्हे न ऐकता जर केले असतील तर असे गुन्हे मागं घ्यायला त्यांना काहीच हरकत नसावी. कुलगुरूंची एकंदरीत भूमिका म्हणजे नवीन असल्यामुळे त्यांनी काही म्हणजे विद्यापीठाबद्दल माहिती घेतली असेल, इथल्या विद्यार्थी संघटना फार आक्रमक आहेत वगैरे वगैरे, तर ते म्हणजे असे एकदम त्याला काय म्हणतो आपण की कुणाला भेटत नाहीत ते. आणि कालची घटना त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ठोस ती न घेता त्यांनी एकदम म्हणजे विरोधात भूमिका घेतली विद्यार्थ्यांच्या. मुळात कुलगुरू महोदयांनी या ठिकाणच्या विद्यार्थी संघटना असतील, पालक असतील किंवा इतर प्राध्यापक असतील यांच्याशी संवाद केला पाहिजे आणि संवादातून खऱ्या अर्थानं प्रश्न आपल्याला निकाली काढता येतात. जर आपण संवादच बंद केला तर मला वाटतं प्रश्न आणखीन गंभीर होत जातील. त्यामुळं मला कुलगुरू महोदयांना विनंती करायची आहे की त्यांनी पत्रकार असतील, संघटना असतील, प्राध्यापक असतील किंवा या ठिकाणचे प्राधिकरणावरचे सदस्य असतील या सर्वांशी त्यांनी संवाद साधला पाहिजे आणि त्यातून योग्य तो मार्ग काढला पाहिजे. संवाद थांबवला तर पुढे तुम्हाला काम करण्याच्या अडचणी निर्माण होतील. थँक्यू सर. आपलं नाव? सोमवंशी हरिदास भगवानराव, सिनेट सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ.